अरे दादा आता पोरीला फिरायला लागला काय? आज चल लवकर, पाहुणे कटाळलेत, लवकर चल. काय माणूस आहे रे? अरे चल रे बाबा. अरे आपला बाग दाखवतो बगीचा. अरे बगीचा राहू दे बाबा, बघितलाय. चल लवकर. अरे फिरून आणतो थोडं. अरे चल बाबा. अरे तू बी जा ना तिला घेऊन. चला चला चल बाबा हो, चल. थांबा ना. जाऊ ना थोडं थांबून. नाही नाही चला पटकन बोलवलंय त्याने. ऐका ना काही नाही ऐकायचं. बरं चला तुम्ही. ऐका ना थांबा ना. ओ थांबा ना. अरे काय का बघ मी हड्डे आले रे कशाला. ओ थांबा ना. काय दादा आहे? काय तू लागला माग? काय रे तू हे? हा बोलाव का नाही बोलाव झालं मला. तुला तर दगडा फेगडा आणलं पाहिजे. मग आईला चांगलं फिरून आणतो तो आपलं दाखवतो बाग बगीचा शेती भीती सगळी. तर एक तर आता कसं सांगावं तुला, ह्यामुळेच जमा नाही बघ आपल्या लवकर. पण ते पाहुणे कटर आहेत ना, ते खवळले तर पाहुणे गेले बोलले असते ना ते त्यांना. बोलले पट्टीला असते. उतरा, नाना बी पट्टीला म्हणत उतरा. होते नाव ना, नाना खवळलेत मला माहिती का. काय म्हणले? बोलून घेऊन ये दादाला म्हणून. काय नानाला कळत नाही ते आणि काय नाही. उगाच दादा टाकला आणि तू टाकला. हे लावलं सकन. काय झालं? ना ना दादा लय खवळलाय मला, दगड उचलीत होता मला हाणायला. कमून त्याला बोलिलं म्हणून, बोलायला गेलतो म्हणून. अरे तुला काय गिन्यान बिन्यान आहे का नाही? जाऊ तिकडे दादा. का जाऊ ते? एक तर मी नका म्हणतो तो करायचं. आता हे कोण तिकून करायला लागलं तर मग आणि तो थोडं फिरून तिला मग मग काय करायचं तुमच्याला एवढं दाड 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 हाका मारायची. अरे बाबा तसं नसतंय ते. पाहुणे म्हणू लागले एका गावाला गेलेत का पळून गेलेत तिकडच. म्हणा तुम्ही चिंता नका करू तुमच्या पोरीची. आता चिंता करू नका. दोन गोष्टी बोलायच्या आपल्या प्रेमाच्या. मॅडम तुझं शिक्षण किती हे बोलायचं. दुसरी गोष्ट बाबा आम्ही शेतकरी माणसं आहे, असं असं असतं यार. तू गेला तर तिकडे दिवस घातच की बाबा तू सगळं शेत दाखवा लागला तो. आवडत नाही पोरीला. फिरवायचं. आणि मग बरं बाबा. त्याला वाटलं सिटीत फिरू लागलाय तो. हा सिटीत आता लग्नाला ठीक आहे बाबा. तुम्ही सिटीत फिरा ना, हेलिकॉप्टर मध्ये फिरा. अरे तुला गिरीनच नाही ना तुला. हा करा पान उतरा. हे लोक देखत नाही उद्या लग्न आमचं. हा बरं जाऊ एवढंच नका. येत तुम्हाला. काय बोलू नको पुढचं. काय नको. काय म्हणली पोरगी? विचारू नको विचारू. झालं काही? विचारा आता तिला. काही करून जमून टाका. हे वाटलंच तर अर्ध आपलं रान गेलं तर कबूल. पोरीला हा पण ते लग्न करून टाका आता. आता आता तुला काय सांगू. तुला आता वावरून फारदावर कष्ट करून माय वाचलेच ना आमचे कष्ट करता करता. आपण करता कुणासाठी? अरे तुमच्यासाठी न मग कोणासाठी? तुम्हाला काय घेणं ते नाही. कुणासाठी फोन मध्ये आले कुणाचे बी. हा हॅलो वावरामध्ये शिन करतोय आपल्या चोरीचा मिळतोय. अगं बोल ना. काय ते मानवी ही तुझी आई बघा मध्ये फोन करते कधी बी. बोल काय म्हणतेस? पिक्चर मध्ये काम करतो म्हणून आम्ही. रोल लागलाय म्हणून आमचा. बघा ठेवला तिने फोन. तू आईला काम काय नाही. फोटो फोटो ते फोन हेच मी द्यायचं नको. कोण द्यायला फोन तू त्यो त्या पोरला का? मग बोललं झालं पाहिजे. गुलू गुलू आमचं. ना ना त्यो मोबाईल आता द्यायला लागला, मग नंतर शेतात द्यायचं तिला नावचं करून. त्याचा भरोसाच नाही बाबा त्याचा काय. अरे तिला शेत दिलं ते ती कुणाची? माझीच आहे ना. अरे बाबा बाबला फिरायला लागलं ना. तुमच्या दोघा पुढे ना बघा मी हाण घेऊन काढाय म्हणून सांगू तुम्हाला मी. एक काय असतंय की ते पाहुणे चांगले माणसं आहे. ते आपल्या पोस्टर पोरगी घेऊन आले चालले होते. तर तुम्ही तुला पास आहे का पोरगी? हा मला पास आहे. बस होय माग तू लग्नच करीत नाही आता मी. सोयऱ्या हो ह्याचं हे नका म्हणते पोरग असं होती पोरगी पण ना. अरे तो इथून कोणते बी आणि ती पलीकडे म्हणतोय मी. बरं दादा मला दगड हाणायला झाला का नाही नाराज? बघ ह्यो झाला नाराज. लगेच नाही म्हणलं की झाला नाराज ह्यो. करता त्याला. अरे जाऊ नको बाबा थांब. त्याचं लग्न करायला तर दोन्ही बायका त्यालाच करा नाही करायचं. अरे थांब बाबा थांब. थोडं थांब. आता तुम्ही समजून उमजून घ्या. अरे तुमच्या दोघांचंही पोर हो मला लग्न करायचंय. त्या दोन पोरी आल्या आहेत ना आपल्यापाशी. आहेत ना आलेल्याच पोरगी. बघा ना मग घ्या ना ठरवून. बोला ना त्यांना. काय लालूच दाखवा. पैसे द्या. लग्न करून घेतो म्हणा. तुम्हाला हुंडा देतो आम्ही. पण करायचीच. पण करायचीच म्हणा. त्याची कुंडा का आपलं कुंडा? हो आपलं आपलं कोण हुंडा. हो बरं पाहुणे हो. भाऊ दादा हा. माझं कधी व्हायचं हेच भांडण खेळायला लागलाय. ह्यो माझा ते अरे होते एकाचे होते. कवा होईल? होईन जरा थांब. चाललो मी बी उठून. मी नको बी नाही जरा थांबणार. जाऊ नको. हा. होईन जरा थांब. पण त्या दोघांचं बघायला तर आम्ही उगत नाही. मग आम्हाला आणून तुझे पाहुणे लगत नाही नाही होत असते. त्याला बघायला बोलेल तर सगळे बघते पास करते. आता आपला मोठा उगा भाऊ- पाहुणे लगत भाऊ तुमचा गेला. अपमान आमचा अपमान करून घ्यायला आपल्याला लागलाय. माहिती आहे आम्ही संघचे माणसं तर. काय काय ना
हे तर आमचीच डाळ शिजेल आणि तू लागला वट 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 करायला. कवा जरा बी शांत तुला राहा देते थोडं. का पाहुणे बघायला मला नाही. थोडं शांत राहाय होईल तुझं बी. मानपान काय असतात का नाही, घरातला मोठा लहाना त्याच्यावर लहाना. तूच गुडघ्याला बासून लावून लागला हे करायला. मग मी कवर वाट बघू. कवर बघू म्हणजे अरे वय तुझं वय उचल बघ होऊ दे ना. हा वय होऊन गेले की अजून किती पाहिजे. अरे तू अजून मिशन नाही आले तुला, आलेत का? भांडणं करू नका ग बस आहे. लग्न 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 भाडीबाबा तुमच्या तोंडावर दूध वाळलं नाही आणखीन. माझ्यासमोर बोलायला लग्न करायचे म्हणून वापरीत मारील ना. दादा तुम्हीच मला कवा बोलतात. मलाच कवा बोला या तिघायला काम बोलत नाही तुम्ही. काय म्हणते पाहुणे ये मग मी त्याच्याने मी गप्प बसलो होतो ना. ग बसू का बरं जाऊ दे, पाहुणे दे का राडा नका घालू. तू तू भप्पर दे वाटते तुला मला. तोच राडा घातलास पहिला. तू यापेक्षा पोरग बरं आहे. मला वाटतं ह्याच्यात लग्न करून द्यावं पहिलं. मग मी म्हणलं होतं ना पोरगी बघायच्या आधी त्याच करा म्हणून. आज तर मला दोन्ही एकलाच करतो मी. मग आता पोरगी बघितलं मग काय करू आता? काय करू आता. अरे तुम्हाला काय लाज शरम आहे का ना बापासमोर काय बोलायला. हा बरं पाहू ना आता काय करा. हे तुमची मुलगी आणि आमचा मुलगा बोललाय मेन मुद्द्यावर या ना. फटफट सांगा काय तुमच्या मुलीला विचारा बरं काय काय नाही ती सोडा विषय. आता आमच्या मुलीला मुलगी 5 आहे काय. आणि ह्या मुलीबद्दल बघा हे मुलगा आहे बघा. हे लागलं तर मिलिटरी मध्ये चाललेला उद्या परवा दिवशी. मिलिटरी मॅन आहे हे. मिलिटरीत गेलता हे. मिलिटरीत वापस आला हे. बघा कोण एवढं साम्राज्य हे. त्याला भरती केलं होतं. तिथून मला फोन केला. अण्णा म्हणला काय करू म्हणला मी नाना. मी म्हणलं ते करत नाही आपल्या मिलिटरी फोर्स भरती पैसे देऊन त्याच्यावर. पुढचं काय हे नाही दाखवायचं नाही. बरं काय मिळेल काय नाही तुला पसंत आहे का. तुम्ही म्हणता ना तेच. असं आहे का. नाही तू तिथे स्वभाव गिभाव हे ते पण अजून म्हणणं काय तुम्ही म्हणल्या म्हणून मी हे केलंय म्हणून. नाही स्वभावाला हाय थोडासा हो, हां पण जाऊ द्या आता तुम्ही म्हणताय तेच. मग तुझ्या मैत्रिणीला विचार म्हणलं. कसं आहे तुझं? हाय बरं आहे ना. तर हायटीला बुटकच वाटतोय रे. हो ना. नाही मग ती बुटकत आहे ते दादा ते काय वाढणार नाही आता तितकंच आहे. त्याचे वडील तर म्हणते मिलिटरी मध्ये काय मिलिटरी मध्ये अशी किती काय काय माहिती त्यांना. अण्णा खोटं सांगतात का खरं सांगतात? मला तर वाटतं मिलिटरी मध्ये असेल ते पण काय सांगतात अण्णा का तुम्हाला काय माहित नाही का? ते तारा खालून घुसायला. हो ग आपण आता मैत्रीण पण आहेत आणि एकाच घरामध्ये येलोत नाही का. जाऊ जाऊ एकाच रूम. ती आता दोघं पण मिलिटरी मध्येच. आता ही तर करतेच शेत नाही का शेतामध्ये काम. हो नाहीतरी आपण मैत्रिणीच आहेत हो नाही का. आणि मग एकाच घरामध्ये येलोत ना जावा जावं म्हणून. पण त्यांचं रान पण खूप मोठं आहे बरं का. तुला त्यांच्यासोबत बोलायचंय का काय म्हणते घे 2 शब्द बोलून घे ना. फक्त 2 गोष्टी बोल फक्त. बरं बघू. मी काय म्हणतो आता झालं तर सगळं झालंय ना सगळं. पण मी काय म्हणतो आल्या सर आमच्या पोरला 2 गोष्टी बोल द्या. बोलतील काहीतरी बोलू द्या. आहे का नाही. हो जा बघा ते बोलून. बेस्ट आपला. त्याला सांग लवकर ये म्हणून. घरनं खायला हे. आणि लवकर ये पटकेन. बर बर. अरे गा बस ना. त्याच्यामुळे मी ना कदर आला बा तुझ्या पोरा सोऱ्यात मला कळतच नाही. तुम्ही काय बोलतच नाही तो. बोलते ना बोला ना. नुसतं लाजताय तुम्ही. आणि मी कसं वाटतंय बरं आईला तेव्हा पावला गाड्या. काय बोलायचंय का तुम्हाला. नाही तुम्हीच बोला ना. शेती बीतीचं विचार शेतीत विचारायचं काय. सांगा ना किती 12 एकर आहे. काय काय. हे काय हरभरा आहे. पलीकडे मोसंबी आहे. 2 एकर मध्ये ऊस आहे. आणि बटाट्याची शेती आहे आपली. तो अनेक पुन्हा मोगऱ्याची फुलं लावलेले तर तुम्हाला गजरा लावायला. बरं तुम्ही लय गप गप बोलताय पण थोडं बोला ना तुम्ही. नाव काय तुमचं. माझं नाव आकाश. छोटेत का तुम्ही. हा छोटा आहे. ते तुमच्या मैत्रिणीत काय. हो मैत्रीण. बरं छान आहेत त्या बी. हो तुम्हाला टाळ खायचा का टाळ. नाही खाल्लंय मी. खा ना थोडा. नको नको अहो खा की गावरान टाळ आहे. नको खाल्लंय ना. तुमच्या मैत्रीचं माझ्या भावात सोबत तर होणारच आहे लग्न. हो आणि तुमचे वडील पण म्हणलेत ना. हो तर मग- तिचे म्हणलेत ना. हा मग तुमचं काय म्हणणं आहे मग लग्नाविषयी. बरे बरं हो स्वप्न काढ्या. चला मग